अभंगातील प्रतिपाद्य विषय असा आहे, या अभंगामध्ये नामदेव महाराजांचा आणि देवाचा संवाद झालेला आहे। आणि संवाद चालू असताना त्या संवादामध्ये देवाने नामदेव महाराजांना जो प्रश्न विचारला त्या प्रश्नाचं उत्तर नामदेव महाराज या अभंगातून देतात। लक्षपूर्वक ऐका तरच अभंग कळेल। हा अभंग 3 चरणाचा जरी वाटत असला, असं वाटत असलं छोटा आहे, खूप छोटा आहे, पण एक लक्षात घ्या, हस्तलिखित गाथ्यातला आहे। आणि हस्तलिखित गाथा हा फक्त वंशजांकडे आहे। नामदेव महाराजांचे जे वंशज आहेत नामदास महाराज, त्या नामदास महाराजांच्या वंशजाकडेच हा हस्तलिखित गाथा आहे। म्हणून मगाशी माझी सगळीच भावंड मोबाईलच्या ॲपमध्ये नामदेव महाराजांच्या गाथ्यामध्ये फार तळमळीने अभंग शोधत होते। त्यावेळेस आपल्या सर्वांकडे बघून माझ्या मनात एकच येत होतं, दादांनो तुम्ही फार तळमळीने जीव पणाला लावून तुम्ही अभंग शोधताय तो सापडणार नाही, कारण तो हस्तलिखित गाथ्यात आहे। आणि ॲपचा प्रॉब्लेम असा असतो, ॲपमध्ये सगळेच अभंग बसत नाहीत आणि काटछाट खूप झालेली असते, अशुद्ध खूप असतात शब्द, पाठभेद खूप झालेला असतो। म्हणून शक्यतो प्रयत्न करावा, इथे जरी नाही शक्य झालं तर घरी गेल्यानंतर तरी रात्रीच्या महाराजांनी कोणता अभंग घेतला तो एकदा व्यवस्थित तपासून पाहावा। एवढं तरी आपलं काम आहे की नाही, एवढं तरी आपण केलं पाहिजे। तुका म्हणे नाही विश्वास ज्या म्हणे पाहावे पुराणी। पण लोकांचं काय माहितीये का, खरं सांगायला गेलं तर आता लोकांना सासू सुनेच्या गप्पाच फार आवडायला लागल्यात। चांगली कीर्तनं लोकांना आता आवडत नाहीत, कारण की का आपली ऐकण्याची जी पातळी ती घसरलेली आहे। आणि ती एवढी घसरलेली आहे की त्याच्याविषयी मी काय वक्तव्य करावं त्याच्यावर न बोललेलं बरं। अभंगावरच आपण बोलू। विठ्ठल विठ्ठल। संवाद दोघांचा चालू आहे। संवाद म्हणजे एकमेकांशी बोलणं। संवादामध्ये नामदेव महाराजांनी जो प्रश्न देवाने विचारलेला आहे त्या प्रश्नाचं उत्तर या अभंगातून दिलेलं आहे। जेव्हा वाळवंटामध्ये नामदेव महाराज आणि भगवान परमात्मा बसलेले आहेत, देव भक्त एकांतामध्ये बसलेले आहेत, करू आवडीने वाद तुमच्या सुखाचा संवाद। एक लक्षात घ्या माय बापांनो, आपणही बोलतो, संतही बोलतात, देव भक्तही बोलतात। आपल्या बोलण्याला कधी संवाद म्हटलं जातं का? आपल्या गप्पा गोष्टींना, आपल्या चर्चेला कधी संवाद म्हटलं जातं का? नाही म्हटलं जात। गप्पा आपणही करतो, आपणही आपापसात चर्चा करतो, पण आपल्या चर्चेला, आपल्या बोलण्याला कधी संवाद म्हटलं जात नाही। उलट म्हटलं जातं ते दोघं वाद घालतायत असं म्हटलं जातं, बरोबर ना? आपण सगळी मंडळी जाणकार आणि सुज्ञ आहात। गीतेमध्ये प्रत्येक अध्यायाच्या शेवटी जर आपण बारकाईने पाहू गेलो तर फार सुंदर वर्णन आहे। हरिः ओम तत्सद इति श्रीमद्भगवद्गीता सुपनिषत्सु ब्रह्म विद्यायाम योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुन संवादे काय म्हटलेलं आहे? संवादे म्हटलेला आहे, वादे नाही, कारण की तो वाद नाही। एक लक्षात घ्या, ज्याच्याने कुणाचंच भलं होत नाही त्याला वाद म्हणावं, आणि ज्याच्याने जगाचं भलं होतं त्याला संवाद म्हणावं। अर्जुन आणि भगवान श्रीकृष्ण परमात्मा म्हणजे श्रीकृष्ण अर्जुनाचा संवाद जो गीतेमध्ये आहे, त्या संवादाचा बारकाईने जर विचार केला तर त्या संवादाने जगाचं कल्याण झालेलं आहे। गीता आपण आजही वाचतो। संवाद झाला भगवान शुकाचार्य आणि राजा परीक्षिती, त्याचं रूपांतरण भागवतामध्ये झालं, तो आहे संवाद। संवाद फक्त व्यष्टीचं कल्याण करत नाही, संवाद व्यष्टी सहित समष्टीचं कल्याण करतो। माझ्या शब्दांकडे लक्ष द्या, काही शब्द कळणार नाहीत तरी समजून घेण्याचा प्रयत्न करा। व्यष्टी म्हणजे एक व्यक्ती आणि समष्टी म्हणजे काय? जीव समूह, सबंध जगतातील जीवांचा उद्धार कोण करत असेल किंवा कुणाच्या माध्यमातून होत असेल तर संवादाच्या माध्यमातून। ऐका, भागवतामध्ये राजा परीक्षितीने जे प्रश्न विचारले ते कुणासाठी विचारले? आपल्यासाठी। जगातल्या सर्व जीवांचं प्रतिनिधित्व राजा परीक्षितीने केलं। अर्जुनाने सुद्धा गीतेमध्ये कुणाचं प्रतिनिधित्व केलेलं आहे? आपलंच प्रतिनिधी केलेलं आहे। मला सांगा, जसं आपण एखाद्या व्यक्तीला निवडून संसदेमध्ये पाठवतो, मग तो खासदार होतो, कॅबिनेट मंत्री होतो, बरोबर आहे की नाही? माझी भाषा कळते ना तुम्हाला? फार काही अवघड नाही, थोडं समजून घ्या। कीर्तनामध्ये जो माणूस सतर्क असतो ना, कीर्तन त्याच्या डोक्यात जातं, आणि जो सतर्क नसतो कीर्तन डोक्यात जात नाही, डोक्यावरून जातं। मग कीर्तन डोक्यात गेलं पाहिजे की डोक्यावरून गेलं पाहिजे? वा, हुशार माणसं आहात।
मग सावध होऊन कीर्तन ऐकावं लागतं. नुसतं कीर्तनच नाही, कथा असेल, भगवत चरित्र असेल, ते सावधान होऊन ऐका. सावधान मन करी पुनी शंकर, सावधान मन करी पुनी शंकर, लागे कहन कथा अति सुंदर, लागे कहन कथा अति सुंदर, मंगल भवन अमंगल हारी, द्रव सुदर्शरथ अजिर विहारी. सावधान मन करी पुनि शंकर और लागे कहन कथा अति सुंदर. रामायणातलं वर्णन आहे. माता लक्षात घ्या, भगवान श्रीकृष्ण परमात्म्याला गीतेमध्ये अर्जुनाने जे काही प्रश्न विचारले, ते प्रश्न विचारण्याच्या पाठीमागे फार शुद्ध हेतू आहे की समग्र जगतातील जीवांच्या प्रश्नांची उत्तरं त्यांना मिळावीत. भागवतामध्ये सुद्धा तेच आहे. भागवतामध्ये आपलं प्रतिनिधित्व राजा परीक्षितीनं करताना तेच प्रश्न विचारले जे आपण विचारू शकतो किंवा कलियुगातली माणसं विचारतील या भावनेने. प्रश्न कसा विचारावा? कैमी उद्धार पावे न काय पावेन काय कृपा करील नारायण, ऐसे तुम्ही सांगा संतजन करा समाधान. चित्त माझे साधू संतांना महात्म्यांना भेटल्यानंतर काय विचारलं पाहिजे? माझा उद्धार कसा होईल? मला देव कसा भेटेल? मला कधी उपरती होईल का हो? मला कधी संसाराचा त्याग करावासा वाटेल का? असं संतांना विचारावं. लोक जे विचारू नये ते विचारतात. आता आम्हाला काय विचारतात? का हो महाराज, भगवान शंकराच्या लग्नाला गणपती बाप्पा होते का? तुला काय जावई करायचं आहे का? आता प्रत्येक लग्नामध्ये पहिली पूजा कोणाची? रोहिणा, कुणाची? हा, प्रत्येक लग्नामध्ये पहिली पूजा गणपतीची. मग त्या अर्थी भगवान शंकराच्या लग्नामध्ये गणपती बाप्पा होते का? खरं सांगा, हा प्रश्न विचारला म्हणजे तुमचं भलं होणार आहे का? ना तुमचं भलं होणार आहे ना माझं भलं होणार आहे. तरी सुद्धा लोक नको ते प्रश्न विचारल्याशिवाय राहत नाही. काय विचारावं? तद्विधी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया उपदेक्षन्ति ते ज्ञानम ज्ञानिनस तत्वदर्शिनः. शास्त्र कहता है कि पहले संतों के पास जाना चाहिए, गत्वा, बाद में नत्वा, नमन करना चाहिए, संतों के सामने झुकना चाहिए. श्री संताची ये माथा चरणावरी. लेकिन हमें तो झुकने की आदत तो है ही नहीं. एक लक्षात घ्या, झुकते तो वही है जिनमें जान होती है. ऐकताय ना? झुकते तो वही है जिनमें जान होती है, अकड़ तो मुर्दे की पहचान होती है. म्हणून माणसाने वाकायला शिकलं पाहिजे. पण बऱ्याच लोकांना वाकावंसच वाटत नाही. आणि आमच्यासारख्यांना पाहिल्यावर तर म्हणता, हां बरं आहे ना, तुमच्यासारखी मजा कुणाचीच नाही. तुमची लय मजा. अहो तुमची इतकी मजा की उभा गंध चूल बंद. चूल बंद म्हणजे घरी जायची गरज नाही, चूल पेटवायची गरज नाही, आयतं खायला मिळतं. म्हटलं तुम्हीही करा, कशाला आमची निंदा करता? असो, सांगायचं मला काय की व्यक्ती तितक्या प्रकृती आहेत. चांगली माणसं पण भेटतात, वाईट माणसं पण भेटतात. विठ्ठल विठ्ठल म्हणून
घ्यावं आणि चर्चा कोणती करावी याचं भान माणसाला असावं. संवाद नामदेव महाराजांचा देवासोबत चालू आहे आणि तो संवाद ऐका. संत महात्मे पण संवाद करतात. चंद्रभागे तिरी ऐकल्या त्या गोष्टी. वाल्मिकी शतकोटी ग्रंथ केले. जगाला रामायणासारखा ग्रंथ ज्या महर्षी वाल्मिकींनी दिला ते सुद्धा कशातून घडले असतील तर संवादातून घडले. आता हा संवाद चंद्रभागेच्या वाळवंटामध्ये नामदेव महाराजांनी ऐकला. नामदेव महाराज धावत आले. देवा मी असं ऐकलं. मग म्हटले माझी पण इच्छा आहे. शतकोटी तुझे करीन भंग म्हणे पांडुरंग ऐकनाम्या. नामदेव महाराज म्हणतात देवा मी पण शतकोटी अभंग लिहू इच्छितो. भगवान म्हणतात नाही नामदेवा हे कलियुगामध्ये तरी शक्य नाही. शतकोटी अभंग लिहिणं एवढं सोपं आहे का? आणि तेही कलियुगामध्ये. कारण त्यावेळेस आयुष्य भरपूर होतं. त्यावेळी होती आयुष्याची वृद्धी आणि आताची अवधी थोडी असे. म्हणून माझं ऐक. त्यावेळेचं आयुष्य भरपूर होतं. ऐका माता भगिनी कृतयुगामध्ये माणसाला आयुष्य किती होतं? 1,00,000 वर्ष. माणसं किती वर्ष जगत होती? 1,00,000 वर्ष. कृतयुग गेलं. कृतयुग म्हणजे सतयुग गेलं. 1 शून्य कमी झाला. त्रेतायुगामध्ये लोक किती वर्ष जगू लागले? 10,000 वर्ष. पुन्हा 1 शून्य कमी झाला. द्वापार युगामध्ये 1,000 वर्ष. पुन्हा 1 शून्य कमी झाला. कलियुगामध्ये आणि अजून 1 शून्य कमी होईल. महाकलियुग आल्यावर लोक 10च वर्ष जगतील. आता काही लोक म्हणतील काहीतरी सांगतात बगल पुराण. हे बगल पुराण नाहीये. नामदेव महाराजांचा एकनाथ महाराजांचा शकून आहे. त्याच्यामध्ये एकनाथ महाराज वर्णन करतात. जेव्हा महाकलियुग येईल ना मायबापांनो तेव्हा 5 वर्षाची मुलगी पती मागेल. 6 वर्षाची मुलगी गर्भवती होईल. 18 पगड जाती एकत्र जेवतील. आणि महाराज त्यावेळच्या परिस्थितीचं काय वर्णन करावं? 12 सूर्य एकाच वेळी तापतील महाराज. हे वर्णन माझ्या मनाचं नाहीये. हे शांतीब्रह्म एकनाथ महाराजांनी आपल्या वाङ्मयामध्ये लिहून ठेवलंय. आपल्याला वाचायला वेळ नाही ती गोष्ट वेगळी आहे. आपल्याला वाचायलाच वेळ नाहीये कारण की आपल्याला वाचायचं नाहीये. वाचायचंय का तुम्हाला? मग वाचा. काय वाचा? भाव धरोनी आवाचे ज्ञानेश्वरी. भाव धरोनी आवाचे ज्ञानेश्वरी. भाव धरोनी आवाचे ज्ञानेश्वरी. भाव धरोनी आवाचे ज्ञानेश्वरी. भाव धरुनिया वाचे ज्ञानेश्वरी. आता तुम्ही म्हणाल भाव धरुनिया वाचे. आम्ही रोहिणाकर वाचे पण ज्ञानेश्वरी नाही. गावकरी कादंबरी वाचे. आणि मग ज्ञानेश्वरी वाचत नाही. गावकरी कादंबरी मायापुरी आणि शेवटी जाते यमपुरी. एक संत बड़ी अच्छी बात कहते हैं. जब आप सुबह उठते हो तो सबसे पहले चाय पीते हो, है ना? प्रभाते कर दर्शनम नाही, प्रभाते कप दर्शनम. हा बरोबर ना? आपली भारतीय संस्कृती काय सांगते? सकाळी झोपेतून उठलं की कराग्रे वसते लक्ष्मी, करमुले करमध्ये तू गोविंद प्रभाते. हा बरोबर ना? प्रभाते कर दर्शनम. पण आत्ताची संस्कृती कशी आहे? आत्ताचं कल्चर कसं झालंय? प्रभाते कप दर्शनम. और जब आप चाय की चुस्किया लेते हो, चाय लोक पटकन पिऊन मोकळे होत नाही, आनंद घेतात चहाचा. आणि मराठवाड्यामध्ये तर महाराज विचारूच नका, फारच चहा प्रेमी आहेत. मराठवाड्यासारखा चहा नाही बाबा कुठेतरी, म्हणजे आमचा अनुभव आहे. हा कितीही गरीब घर असू द्या, किती गरीब माणूस असू द्या, झोपडीत पण जा, तुम्हाला असा घट्ट चहा, बासुंदी कमी त्या चहा समोर, एवढा घट्ट चहा. तो जब आप चाय की चुस्कियां लेते हो तो आप हाथ में अखबार लेते हो.
अखबार म्हणजे पेपर, शब्द कळतात. आता काय अवघड नाही, तुम्हाला पिक्चरची हिंदी कळते, न्यूज मधली हिंदी कळते, तुम्हाला ही हिंदी का नाही कळणार? सगळं कळतंय. कोण म्हणतंय कळत नाही? सगळं कळतंय. हे आमच्या माता भगिनी, हां, हे आमच्या माता भगिनी. आता ही पदर घेणारी शेवटची पिढी आहे, डोक्यावर पदर घेणारी, हातामध्ये बांगड्या घालणारी, कुंकू लावणारी शेवटची पिढी आमच्या या माता भगिनी. मला खरंच कौतुक वाटतं. पुरुष मंडळी ह्यांच्यासाठी जोरदार टाळी वाजवा. का? प्रत्येकीच्या डोक्यावर पदर आहे. कारण भारतीय स्त्रीचं सर्वात मोठं लक्षण काय असेल तर ती मर्यादित शोभून दिसते. बोडका माणूस जसा चांगला दिसत नाही तशी बोडकी बाई सुद्धा चांगली दिसत नाही. मग ती ड्रेसवर असू नाही तर साडीवर, पण तिच्या डोक्यावर कमीत कमी पदर तरी. हां, पती सेवेत सादर, साधू संतांविषयी आदर, भुकल्या भागल्याची कदर, डोक्यावर पदर, तिला म्हणतात इंडियन मदर. काय म्हणतात तिला? जरा मनापासून वाजवले तर बऱ्या होतील, नाही तर नाही वाजवलं तरी चालेल. कारण दाद द्यावी माणसाने, दिल खुलास द्यावी. नाहीतर मग कसं, मी नेहमी सांगत असते, कोणती पण गोष्ट करताना या तो जान लगा दो नाही तो जाने दो. पखवाज पण वाजवावा माणसाने. कसा? कीर्तनकारासाठी नाही. ऐका, पखवाज कसा वाजवावा याचं ज्ञान या माझ्या भावांना नाही. पखवाज कसा वाजवावा याचं ज्ञान आहे. पखवाज वाजवणं हे कर्म आहे, पण पांडुरंगासाठी वाजवतो ही भक्ती आहे. ज्ञान, कर्म आणि भक्ती, तीन गोष्टी एकत्र आल्या की नाही? मग याच्यामध्ये सुद्धा या तो जान लगा दो नाही तो जाने दो. कोणती पण गोष्ट करताना दोनच गोष्टी असतात. काय सांगत होते मी? विसरले बरं का. सांगा आता काय चालू होता मुद्दा आपला? अखबार. इंडियन मदर झालो, सांगून झालं. बरं ऐका, तो जब आप सुबह सुबह चाय पीते हो, हाथ में अखबार होता है. हातामध्ये काय असतो? पेपर असतो. तो जब अखबार लेकर के आप खबरें पढ़ते हो, खबरें म्हणजे त्याच्यातल्या बातम्या. हां, हुशार माणसं आहे बघा कसे शब्द सांगताय मला. बोलकी माणसं आहेत, काय म्हणा, पण हुशार माणसं, जाणकार आहात. नाही तर बऱ्याच ठिकाणी समाधीत आतापर्यंत पोचले पण असते. कारण डाळबट्टी खाल्ल्यावर ती तिचा परिणाम दाखवल्याशिवाय राहत नाही महाराज. आणि तुमचा तर तो फेवरेट आयटम आहे मराठवाड्याचा. तर जब आप खबरें पढ़ते हो, आता ऐका, सुबह सुबह उठ करके भगवान का नाम लेना चाहिए, भगवान के सामने बैठना चाहिए, आंघोळ केली पाहिजे, ग्रंथ वाचला पाहिजे. लेकिन सुबह सुबह जब अखबार पढ़ते हो, उसमें जो खबरें पढ़ते हो, सुबह सुबह ही जब खबरें पढ़ते पढ़ते दिन की शुरुआत करते हो तो खुद से भी बेखबर हो जाते हो. लक्षात येतंय माझं बोलणं? खबर पढ़ना बुरी बात नहीं है, लेकिन खबरें पढ़ो तो सुबह सुबह नहीं, अपने आप से जो बेखबर कर दे वो खबर किस काम की. कधीतरी माणसाने हा विचार करावा, माझ्या जीवनामध्ये काही नियम आहे की नाही. नुसती माळ घातली म्हणजे तुम्ही वारकरी झाला तसं नाही. काहीतरी नित्यनेम तुमच्या जीवनामध्ये असावा. नित्यनेम नामी तो प्राणी दुर्लभ, लक्ष्मी वल्लभ तया जवळी. आणि म्हणून कलियुगामध्ये आयुष्य कमी आहे, महाकलियुगामध्ये अजून आयुष्य कमी होणार आहे. भगवंताच्या कृपेने आपल्याला हा मनुष्य देह मिळाला, तो कशासाठी? त्याच्या प्राप्तीसाठी. आणि म्हणून चंद्रभागेच्या वाळवंटामध्ये जी चर्चा नामदेव महाराजांनी ऐकली होती, नामदेव महाराज म्हणतात, देवा मला शतकोटी अभंग लिहिण्याची इच्छा आहे. भगवान म्हणतात नाही. त्यावेळेस आयुष्य मर्यादा भरपूर होती, आता आयुष्य कमी आहे, म्हणून अशी प्रतिज्ञा करू नकोस. नामदेव महाराज म्हणतात, देवा जर माझी प्रतिज्ञा पूर्ण झाली नाही तर मी माझी जीवा तुझ्या समोर उतरवून ठेवेल. जीवा उतरवीन तुझं पुढे. आणि मग मात्र सारजेशी संगी भीमा तिरी हरी, बाईस जिभेवरी नामयाच्या. आणि मग सरस्वतीने नामदेव महाराजांच्या जिभेवर बसावं. सर्वांना कथा प्रसंग माहिती आहे. मला सांगायचं काय, माझा मुद्दा लक्षात घ्या. नामदेव महाराजांना शतकोटी अभंग लिहिण्याची जी प्रेरणा मिळाली ती कशातून मिळाली? कशातून मिळाली? साधू संतांच्या संवादातून मिळाली. उगीच निघाले म्हणजे उठले लगेच बसले लिहायला असं नाही. संवादातून काय निष्पन्न होऊ शकतं ते सांगण्यासाठी हे सगळं सांगते मी. संवाद किती महत्वाचा असतो. देवभक्तांचा, साधू संतांचा आपापसात जी चर्चा होते, जी संगोष्ठी होते, त्यातून हे निष्पन्न होत असतं की नामदेव महाराजांना शतकोटी अभंग लिहिण्याची इच्छा झाली, ती प्रेरणा त्यांना मिळाली. त्या अवतारामध्ये ती इच्छा पूर्ण झाली नाही, म्हणून पुन्हा जगद्गुरु तुका अवतार नामयाचा. विठ्ठल विठ्ठल
देवाचा आणि भक्ताचा वाळवंटामध्ये चालू आहे. काय प्रश्न विचारला असेल नामदेव महाराजांना? नामदेवा, या जगामध्ये प्रत्येक जीव हा माझ्या प्राप्तीसाठी प्रयत्नशील आहे, नवे नवे प्रयत्न करतो, पण प्रत्येकाला माझी प्राप्ती होते का? देव प्रत्येकाला भेटतो का? प्रत्येकाला माझी प्राप्ती होत नाही, पण तुला मात्र माझी प्राप्ती झाली. ऐका, नाना साधनाच्या केल्या नाना साधनाच्या केल्या नाना साधनाच्या केल्या खटपटा, तेही न पवती याच्या दारवंटा. जाणू जाता जाणीव घाली आडफाटा, योगाभ्यासे सिद्धी रोदिता ती वाटावो. भगवंताच्या प्राप्तीसाठी प्रत्येक जीव हा प्रयत्नशील आहे. प्रत्येकाला वाटतं मला देव भेटावा, पण प्रत्येकाला भगवंताची प्राप्ती होत नाही. कुणाला होते? मनुष्याणाम सहस्रेषु कश्चित देतती सिद्धये, हजारामध्ये एखादा. कनक आणि कामिनी हे दोन दुर्गम घाट, या दोन दुर्गम दर्या ज्याला पार करता आल्या तोच भगवंताची प्राप्ती करून घेऊ शकतो, अन्यथा देव काही एवढा सोपा. योगिया दुर्लभ तो म्या योगिया दुर्लभ योगिया दुर्लभ तो म्या देखिला माझ योगिया दुर्लभ. पाहता 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 मनात पुरे देखिला 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 माये देवाचा देव देखिला देखिला. योगिया दुर्लभ तोम्या देखिला साजनी. परमात्मा कसा आहे? दुर्लभ आहे. तो सोपा, तो काय राम्या गडी नाही कुणालाही भेटायला. त्याच्या प्राप्तीसाठी फार प्रयत्न करावे लागतात. आणि म्हणून असा असणारा तो परमात्मा योगियांच्या ध्यानी ध्याता नातुडसी तो तू आम्हा पासी मागे पुढे. योग्यांच्या ध्यानी मनी स्वप्नी न जाणारा परमात्मा मी नामदेवा. अरे माझ्या प्राप्तीसाठी सगळ्यांनी प्रयत्न करावेत, पण मी कुणाच्याही ध्यानी मनी जात नाही. एवढा मी दुर्लभ आहे, सुलभ नाही. आता देवाच्या प्राप्तीसाठी शास्त्रामध्ये साधनं भरपूर सांगितलेली आहेत. शास्त्रामध्ये साधनं काही कमी नाही. जप तप आहे, योगयाग आहे, व्रतवैकल्य आहे, अनुष्ठान आहे, तीर्थयात्रा आहे. बरं मला सांगा, अखंड हरिनाम सप्ताहाचा हा खटाटोप तरी कशासाठी? त्याच्यासाठीच ना. तुम्ही जरा बोलत चला, झोपू नका, समाधीत जाऊ नका. ऐका माता भगिनी, मान खाली घालू नका. तुम्ही मान खाली घातली की माझा उत्साह कमी होतो. समाधीत जाऊ नका, लक्ष द्या. कारण सासू सुनेच्या गप्पा करण्यासाठी हा मंडप दिलेला नाही. 22 तास आपण कुठे असतो? घरी असतो, संसारामध्ये असतो. 2 तास इथे येतो, बरोबर ना? फक्त कीर्तनासाठी. आता तुम्ही कीर्तनाला येण्याच्या अगोदर तुमच्या डोक्यामध्ये रामायण, भागवत, संत चरित्र, जनाबाई, मुक्ताबाई, मीराबाई काही होतं का? काहीच नाही. काही संबंधच नाही म्हणा आमचा. घेणं नास्ती देणं नास्ती वचने किम दरिद्रता. घेणं नाही देणं नाही, घेणं ना देणं कंदील लावून येणं, बरोबर ना? आमचा काय संबंध होता? बरोबर आहे. आम्ही आपली कष्ट करणारी माणसं, शेती करणारी माणसं. भारत हा कृषी प्रधान देश आहे, बरोबर आहे की नाही? शेती करणारी. पण एक लक्षात ठेवा,
फक्त कृषी प्रधान नाही, हा देश ऋषी प्रधान सुद्धा आहे. हे विसरता कामा नये. आणि ऋषींनी जे लिहून ठेवलं ते ऐकायला मिळावं याच्यासाठी हा खटाटोप आहे. तुम्ही तुमच्या कष्टाचे 200 रुपये, कोणी 500 रुपये, कोणी 600 रुपये, 700, कोणी 1000, कोणी 1500 हे पैसे देऊन तुम्ही हा मंडप टाकलेला आहे. हे रोज जे अन्नदान होते ते तुमच्याच कष्टाचं आहे मायबापांनो. त्या कष्टातून हे सगळं उभं झालेलं आहे. हे जे ज्ञानदान आहे ते तुमच्या कष्टामुळेच आहे. मग हे सगळं जर आपल्यासाठी आहे, आपल्याला तर वेळ नाही ग्रंथ वाचायला, मग जे महाराज कीर्तनासाठी आले त्यांनी तरी ग्रंथातलं सांगावं की नाही? बरोबर ना? का त्यांनी कविता सांगाव्यात? हा, आता मी बोलू नये, मी बोलली तर लोक पुन्हा म्हणतील लहान तोंडी मोठा घास कशाला घेतात आई. पण आता बाहेरचं सगळं वातावरण तुम्हाला माहिती आहे. एक सांगू, मी फार काही विद्वान नाही, पण मला स्वतःला माझं वैयक्तिक मत असं आहे, आत्तापर्यंत कीर्तनाची सेवा माऊली ज्ञानोबांच्या कृपेने एवढ्या वर्षांपासून चालू आहे, तेव्हा माझ्या मनामध्ये नेहमी हाच एक भाव येत असतो, एकच विचार येत असतो की कमीत कमी 2 तास तरी श्रोत्यांना स्वतःचा देहाचा विसर पडला पाहिजे, असं तरी कीर्तनकाराने करा. कमीत कमी 2 तास तर. आता 22 तास तर डोक्यामध्ये संसारच असतो. विषय तो त्यांचा झाला नारायण नाही संसार. नारायण कसं म्हणता? आपल्या बुद्धीमध्ये, आपल्या डोक्यामध्ये देव थोडीच. कमीत कमी 2 तास तरी आपल्याला देहाचा विसर पडावा. 2 तास तरी आपण देवाचं व्हावं. 2 तास तरी आपण त्याच्या चरणी एकाग्र व्हावं. इतर वेळी तर काही देव सुचत नाही. आता येताना सुद्धा डोक्यामध्ये याला शिरा घेऊन जावं, त्याला बट्टी घेऊन जावी, हेच डोक्यात. इथं जरी खाल्लं बरं न्या, पोटाला खा, पाठीला घेऊन जा, प्रसाद येतो प्रत्येकाला मिळाला पाहिजे, भावना चांगली आहे. पण डोक्यात काय? देव आहे का? नातू, पंतू, मुलगा, नवरा हेच डोक्यात. म्हणजे बाल्याची माय, बालिंदा, वैदाची खोली, याच्या पलीकडे डोक्यात काही नाहीच ना. त्याच्यात तुमचा दोषच नाही, कारण तुम्ही रात्रंदिवस कुठं आहात? संसारात आहे. बरोबर आहे की नाही? आता या आमच्या माता माऊल्या बिचारा एवढ्या कीर्तनाला आल्या, उंबरटा पार करून कीर्तनाला येऊ देतात, अजून एवढं तरी बरं आहे. आता खूप प्रगती झाली आहे पुरुष प्रधान संस्कृतीमध्ये. पुरुषांची पण मला म्हणजे कौतुक करावं तेवढं थोडंच आहे. पुरुषांचं पण कौतुक केलं पाहिजे, कारण त्यांनी तुम्हाला स्वातंत्र्य दिलं. नाही तर एक काळ होता की पडद्यामध्ये स्त्री राहत होती. तुम्हाला माहिती आहे माता शबरीच्या पूर्वजन्मातलं चरित्र असं सांगितलं जातं. पूर्वजन्मामध्ये शबरी माता राजकन्या होती. काशीमध्ये पतीसोबत गेल्यानंतर राणी असल्यामुळे पडद्यामध्ये राहावं लागलं आणि संत दर्शनापासून वंचित झाली. आणि गंगेमध्ये जेव्हा स्नानासाठी गेली ती राजकन्या, ती राजाची पत्नी, तेव्हा ती राजाची पत्नी गंगा मातेकडे प्रार्थना करून विनंती करते, हे मा भगवती, हे सुर नदी गंगे, अशी कृपा माझ्यावर कर, पुन्हा मला उच्च कुलामध्ये जन्म देऊ नकोस. आज उच्च कुलामध्ये जन्माला आल्यामुळे मला संत दर्शनापासून वंचित व्हावं लागलं. पुन्हा मला नीच जातीमध्ये जरी जन्माला घातलं तरी चालेल, पण कमीत कमी तिथे नाममुखी संत संग देई. काय मागितलं माता शबरी त्यावेळेस? मग नंतर मग शबर जातीमध्ये जन्माला आली. हे मी सांगत नाही, संत महात्मे सांगतात. म्हणून आपल्याला जे मिळालंय त्याची कदर करा, हे पुन्हा पुन्हा मिळत नाही. ऐका, आता काय सांगत होते की भगवंताच्या प्राप्तीसाठी शास्त्रामध्ये साधनं भरपूर आहेत. योगयाग आहे. आपण योगयाग करू शकतो का? योगयाग आपल्याला शक्य नाही. अष्टांग योग ज्याला म्हटलं जातं, 8 प्रकारचे योगाचे 8 अंग आहेत. किती अंग आहेत? त्याला अष्टांग योग म्हणतात. मोजत चला, मी सांगते. यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, ध्यान, धारणा आणि समाधी. किती झाले? 8. 5 यम आहेत, 5 नियम आहेत. यम झालं, नियम झालं, प्राणायाम, प्रत्याहार, ध्यान कसं लावावं, धारणा. आता आपलं ध्यान लागू शकत नाही, कारण त्याच्यासाठी अगोदर ध्यानावर यावं लागतं. म्हणून ध्यान, नंतर धारणा, शेवटी मग समाधी. आता दुसरी समाधी आम्हाला माहित नाही, पण कीर्तनामध्ये जी समाधी लागते त्याच्यासारखं सुख कुठे नाही, त्रैलोक्यात नाही. ती समाधी आम्हाला माहिती आहे. पण ऐका, हा अष्टांग योग सुद्धा आपल्यासाठी फार कठीण आहे. म्हणून माऊलींना म्हणावं लागलं, म्हणून योगाची या वाटा, जे निघाले गा सुबटा, तया दुःखाचा चिवाटा भागा आला. तिथे सुद्धा माऊली विरोध का करतात? विरोध करत नाहीत, फक्त नाकारतात. माऊली म्हणतात तुम्ही योगाच्या भानगडीत पडू नका. का? योगामध्ये फक्त
क्लेश आहे. बरं योग करू शकतो का आपण? क्लेशोदिकतस्तेषाम अव्यक्तासक्त चेतसाम अव्यक्ता हि गतिर दुःखम देहवद्विरवाप्यते. योग करायचं म्हटलं तर सर्व काही अनुकूल पाहिजे. काय पाहिजे? शुचौ देशे प्रतिष्ठाप्य स्थिरमासनमात्मनः नातुच्छ्रितम नातिनीचम चैलाजेन कुशोत्तरम. 6व्या अध्यायातलं वर्णन आहे. काय वर्णन आहे? शुचौ देशे, देश पवित्र पाहिजे. शुचौ देशे प्रतिष्ठाप्य स्थिर आसन, आसन स्थिर पाहिजे. त्याच्यात मन एकाग्र करून त्या आसनावर बसून प्राणायामाद्वारे मनाला काय केलं पाहिजे? एकाग्र केलं पाहिजे, मनाला एकीभूत केलं पाहिजे. मग आता विचार करा, कीर्तनामध्ये 2 तासामध्ये 100 आसनं करणारी माणसं योग करू शकतात का? हा पाय वाकडा कर, तो पाय वाकडा कर, हा पाय वाकडा कर, तो पाय वाकडा कर, मागच्यालाच टेकून बस. नाही तर नेमकं मंडपात बसतानाच असं बसायचं की पाठ लावून बसता आलं पाहिजे. तुम्हाला नाही म्हणत आहे, तुम्ही नका काळजी करू. म्हणजे काय? योग याग विधी योग याग विधी योग याग विधी योग याग विधी वायाची उपाधी धर्मधर वायाची उपाधी धर्मधर हरिमुखे मना हरिमुखे मना हरिमुखे मना हरिमुखे मना मुखे मना. काय? योग याग विधी एनेनो हे सिद्धी वायाची उपाधी. काय आहे ती उपाधी? आहे दम्मधर्म. म्हणून फक्त काय करा? भगवंताचं नाम घ्या, कारण योगामध्ये दुःख आहे. मग योगाचा निषेध केला. तपतीर्थाटन न लगे तीर्थाचे भ्रमण न लगे तीर्थाचे भ्रमण न लगे तीर्थाचे भ्रमण न लगे न लगे न लगे दंडन मुंडन न लगे पंचांगी साधन न लगे पंचांगी साधन. तुम्ही आठवा मधुसूदना तुम्ही आठवा मधुसूदना. तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा रे, तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा, तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा रे, वासुदेव वासुदेव न लगे तीर्थाचे भ्रमण न लगे दंडन मुंडन न लगे पंचाग्नी साध तुम्ही आठवा मधुसूदना. म्हणजे तीर्थाटन करण्याची सुद्धा गरज नाही. न लगे पंचाग्नी साधन. पंचाग्नी साधन माहितीये का? अशा उन्हामध्ये, सध्या जे उन्हाळा चालू आहे का, त्या उन्हामध्ये भर दुपारी 2 वाजता महाराज, म्हणजे 12च्या नंतर सुरू होणारं जे ऊन आहे का, त्या उन्हामध्ये आजूबाजूला अग्नी प्रज्वलित करायचा आणि त्याच्या आतमध्ये बसून तपश्चर्या करायची. त्याला काय म्हणतात? पंचाग्नी साधन. इथे गरमी सहन होत नाही आपल्याला, म्हणून आपण आपल्या घरामध्ये AC बसवलेत ना? तुम्ही बसवलेत का? बसवले असतील काही जणांनी. मला सांगायचं काय मायबापांनो तुम्हाला, ते पंचाग्नी साधन सुद्धा आपण करू शकत नाही. म्हणून न लगे तीर्थाचे भ्रमण न लगे दंडन मुंडन. हातामध्ये दंड कमंडलू घेण्याची गरज नाही, मुंडन करण्याची सुद्धा गरज नाही. आजकाल महाराज होणं फार सोपं आहे.
मी नेहमी सांगत असते, एक दोहा आहे, मूड मुडाये तीन गुण मिटकई सरकी खाज. दोहा आहे, लक्षपूर्वक आहे का? टक्कल केल्यानंतर खाज येते का? होय पुरुष मंडळी, केस काढल्यानंतर मुंडन केल्यानंतर खाज येते का? चम्मन गोटा लाल टमाटा आमच्या लहानपणी म्हणायचो आम्ही. मुंडन केल्यानंतर खाज येते का? बरं, मुंडन केल्यानंतर टेन्शन पण राहत नाही, आमका शॅम्पू लावा आणि तमका शॅम्पू लावा, डाय करा, डायचं पण ताण राहत नाही. एक सांगू का, काही लोकांना माझं बोलणं पटणार नाही, पण मला सांगा, ज्याचं लग्न झालेलं नाहीये त्याने डाय करणं ठीक आहे? बरोबर? बाबा सुद्धा हू म्हणताय. बरं, डाय करावी, बाकीच्या केसांना करावी, इथं डाय करायची काय गरज आहे? बरं, ते ठीक आहे, वयाच्या 50 पर्यंत डाय ठीक आहे, म्हणजे पत्नीलाही वाटू नये की माझा नवरा म्हातारा झालाय बुवा, तिलाही बिचारीला 4 चौघीमध्ये असं बघून जरा कमी वाटू नये, कमीपणा वाटू नये, म्हणून 50 पर्यंत ठीक आहे. पार मी म्हणते 55 पर्यंत ठीक आहे. हो, 60च्या पुढे गेलेल्या माणसाला डायची काय गरज आहे? कुणाला दाखवायचंय आता? म्हणजे कुणाला इम्प्रेस करायचंय? बरं, केस पांढरे झाल्यावर तुम्ही बघा, अगोदर कानाजवळ होतात. कुठे होतात? कानाजवळ होतात. आणि कानाजवळ पांढरे होऊन ते कानात काय सांगतात माहिती? जरा कर्णमुळे सांगू आली गोष्टी, मृत्यूची आवेली जवळी आली, मृत्यूची आवेली. जरा कर्णमुळे सांगू आली गोष्टी, मृत्यूची आवेली जवळी आली, मृत्यूची आवेली. जरा कर्णमुळी सांगू आली गोष्ट. कानाजवळ केस पांढरे होतात सगळ्यात अगोदर, आणि ते कानात काय सांगतात की तू आता काळे धंदे बंद कर आणि गुपचूप भजन कर. ते केस सुद्धा सांगतात. म्हणून दोहा आहे, मूड मुडाये 3 गुण मिट गई सरकी खाज. केस असल्यावर खाज येते. मूड मुडाये 3 गुण मिट गई सरकी खाज, खाने को हलवा मिले और लोग कहे महाराज. फार काय अवघड नाही. म्हणून न लगे तीर्थाचे भ्रमण, न लगे दंडन मुंडन, न लगे पंचाग्नी साधन, फक्त तुम्ही आठवा मधुसूदना. मग योग याग असेल, तीर्थाटन असेल, पंचाग्नी साधन असेल, व्रतवैकल्य असतील, अनुष्ठान असतील, सर्वांचा जर विचार केला नामदेवा, तर ही सर्व साधनं माझी प्राप्ती करून देण्यामध्ये समर्थ नाहीत, असमर्थ आहेत. मग तुला मी प्राप्त झालो, तू कोणत्या साधनाचा अंगीकार केलास जेणेकरून तुला माझी प्राप्ती झाली? त्यावेळेस देवादिकांनाही दुर्लभ असणारा तो परमात्मा नामदेव महाराजांना ज्या साधनाद्वारे सहज सुलभ झाला, त्याचं वर्णन आणि भगवंताच्या प्रश्नाचं उत्तर अभंगाच्या पहिल्या चरणात. जन्मोजन्मी आम्ही